भांडूपचा ऐतिहासिक वारसा जपणारा हा भांडूपचा साई भजन जो पालखी सोहळा आहे तो आजपासून निघालेला आहे आणि आपण जर इथलं दृश्य बघितलं तर मोठ्या प्रमाणावर साई भक्तांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। ही पालखी आता भांडूपमधून निघालेली आहे आणि सर्व साई भक्त असतील यांनी आता इथे मोठ्या संख्येने पायी दिंडीसाठी सुरुवात देखील केलेली आहे। तर आता ही जी पालखी आहे ही पालखी आता वेगवेगळ्या ठिकाणी थांबून आता दर्शनासाठी लोक आता मोठ्या संख्येने गर्दी करताना देखील दिसत आहेत। ढोल ताशांच्या जो गजर आहे या गजरात आता भक्तांच्या चेहऱ्यावर मोठा उत्साह देखील आपल्याला पाहायला मिळतो आहे। तर शहर मुंबईच्या माध्यमातून आपण लाईव्ह देखील हा पालखीचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता जर आपण बघितलं तर हा संपूर्ण पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आता भांडूप येथून निघणार आहे। या पालखी सोहळ्यात किती वर्षापासून तुम्ही सहभागी आहात आणि किती वर्षापासून हे पालखी सोहळा सुरू झालाय संपूर्ण? माझे आता हा 10 वर्ष आहे आणि मंडळाचा 27 वर्ष चालू आहे। कुठून निघते आणि किती दिवस लागतात तुम्हाला? भांडूपवरून श्री क्षेत्र शिर्डीला जायला टोटल 8 दिवस लागतात। आम्ही आज निघालो 23 तारीखला, 30 तारीखला आम्ही तिकडे पोहोचणार। आणि नियोजन कशा प्रकारे केलेलं असतं? नियोजन तर अगोदर चालू असतं पूर्ण 5-6 महिने, सगळं दोन्ही वेळेचं जेवण बिवण सगळं अगोदर नियोजन सगळं चालू झालेलं असतं। कुठून आहात तुम्ही? भांडूपवरून। सर्वांना माझं नाव यश नितीन देवरुखकर आहे। मी गेली 15 वर्ष चालतोय पालखीत। मी लहान असल्यापासून चालतोय पालखीमध्ये आणि साई भजन हे आम्हाला घरच्यासारखं आहे। त्यांनी आम्हाला आम्ही पूर्ण लहानाचं मोठे साई भजन मध्येच झालो। साधारणतः किती वर्षांची परंपरा आहे आपल्या या पालखी सोहळ्याची? तरी 27 वर्ष आहे आता। आणि ह्याचं बघायला गेलं तुम्ही तर हे आपण कामाला सुरुवात जी होते ती 15 ऑगस्ट पासून आपण कामाला सुरुवात करतो पारायण करून। त्याच्यानंतर आपलं 3 महिन्यात आपण हे पूर्ण कंटिन्यू काम चालू ठेवतो। 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर आपली पालखी चालते। त्यानंतर शिर्डीत जाऊन जेव्हा शिर्डीत तुम्ही पोहोचतात पदयात्रा करून तो सोहळा कसा असतो? तो तर खूप आनंददायी सोहळा असतो। आम्हाला म्हणजे एकदम बोलू शकत नाही, शब्द नाही आहेत असा सोहळा असतो आमच्यासाठी। साधारणतः किती संख्या असेल या पदयात्रेत? तरी एक 2000 पकडा, 1,500 ते 2000 पकडा। कारण आपण कसं आहे लोक सगळी 31 ला पब मध्ये वगैरे पार्टी करतात, आपण शिर्डी मध्ये साईबाबांचं नामस्मरण करून त्यांच्याबरोबर 31 सेलिब्रेट करतो। अर्थात तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात साई नामाने करतो आम्ही 31 ची सुरुवात पूर्णपणे। तर आता या संपूर्ण भक्तांच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि भक्तांच्या चेहऱ्यावरचा आपण जे भक्तिमय असा आनंद आहे हा देखील आपण बघितलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लवेश दळवीसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।